आटपाडी तालुक्यात आज आगीच्या सलग घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींमुळे मोठं नुकसान झालं असून प्रशासनासोबतच नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आज दुपारी आटपाडी तालुक्यातील मापटेमाळा परिसरात शॉर्ट सर्किटमुळे कडब्याच्या गंजीला भीषण आग लागली. या आगीत शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच संपूर्ण गंजी जळून खाक झाली. यानंतर संध्याकाळी आटपाडी शहरातील आबानगर चौक परिसरामध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडली. मोकळ्या जागेत असलेल्या गवताला अज्ञात कारणामुळे लागलेली आग वेगाने पसरत होती. शेजारीच असलेल्या भंगाराच्या दुकानांपर्यंत आग पोचण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र वेळेवर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेत नगरसेवक अजित जाधव यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी उपस्थित राहून आग विझवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान कालच एका लग्न समारंभात फटाके उडवल्यामुळे आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे आटपाडी परिसरात आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेदिवस वाढत आहे आणि त्याचबरोबर वणवे व आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणं, शॉर्ट सर्किटपासून बचाव करणं तसेच फटाक्याचा वापर टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आग टाळण्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय आहे.